सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या। आज सत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मध्ये महाराष्ट्रातील ओबीसींच्या ताटातला घास पळवून नेतेत की अख्खं ताटच पळवून नेतेत अशी चिंता लागलेली असताना आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडते। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी या महाराष्ट्रातील ओबीसी, उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोकांचे नेते माननीय नामदार छगन भुजबळ साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मध्ये आपण एकत्रित यासाठी झालोय, हाच निर्धार करण्यासाठी झालोय की या जिल्ह्यामध्ये ज्या माऊलीचा जन्म झाला त्या माऊलीनं एक मोठं साम्राज्य निर्माण केलं। सुभेदारकीपासून त्यांचा नातू तर सिंहासनाधीश्वर झाला, चक्रवर्ती महाराजा झाला। म्हणजे त्यांचा संदेश असा होता, राजा वही बनेगा जो हकदार होगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा। आणि त्याच अनुषंगानं आपण आपलं राज्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे। सत्ताधारी जर माजले असतील सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने सांगितलंय। आणि म्हणून मित्रांनो, राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो। आणि म्हणून जर कोणी आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा विचार करत असेल तर माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी एकत्रित येण्याची गरज आहे। अजून जागृती इतकी नाही मित्रांनो, हा लढा काय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वासाठी नाही आहे, हा लढा पडळकरांना नेता करण्यासाठी नाही आहे, हा लढा महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे। हा लढा महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या वरती जो घाला घालण्याचं काम चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आहे। आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे